आपल्या स्वतःच्या मुलाचा सुद्धा विचार केला नाही अशा हैवान लोकांना काय म्हणावं। प्रियकरने प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुणे बेंगलोर महामार्गावरील खंबटकी घाटात फेकून दिला। नंतर स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रार दिली। मात्र पुढे पोलिसांनी काय केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पहा। ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि या प्रियकराचं भिंग कसं फुटलं ते सुद्धा पहा। पिंपरी चिंचवड मधील ही धक्कादायक घटना नुकतीच समोर आलेली आहे। सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडली आहे। दिनेश ठोंबरे असं अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे। जयश्री मोरे असं हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव होते। हत्येनंतर दिनेशने 3 वर्षीय बाळाला चक्क आळंदीत सोडून दिले असून स्वतः पसार झाला होता। दिनेशचे याच्या आधी लग्न झालेले होते। त्याला पहिल्या पत्नीपासून 2 मुलं आहेत। जयश्रीचा सुद्धा विवाह झाला होता, पण दिनेशच्या त्याच्या पत्नीसोबतचा आणि जयश्री तिच्या पतीसोबतचा संसार टिकला नाही। जयश्री आणि दिनेश एकमेकांच्या संपर्कात आले। दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। दोघे वाकड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले। 3 वर्षापूर्वी दोघांना एक मुलगा झाला, पण पुढे दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले। जयश्री नेहमी दिनेशकडे पैशांची मागणी करायची। पैसे दिले नाही तर मी सोडून जाईन असा तक्ता लावत होती। वारंवार होणाऱ्या या वादातून मुक्त व्हायचे त्याने ठरवले। 24 नोव्हेंबर रोजी भूमकर चौकाजवळ गाडीत दोघांमध्ये वाद झाले। तेव्हा गाडीतील हातोडा घेऊन दिनेशने जयश्रीच्या डोक्यात घाव घातला। मोठा रक्तस्राव झाल्यामुळे जयश्रीचा मृत्यू झाला। दिनेशने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थेट पुणे बेंगलोर महामार्गावरील खंबटकी घाट गाठला आणि त्या घाटात जयश्रीचा मृतदेह फेकून दिला। दिनेश पुन्हा पिंपरी चिंचवडला परतला आणि दुसऱ्या दिवशी प्रेयसी जयश्री बेपत्ता असल्याची वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली। तितक्यात जयश्री हिने वर्णन असलेल्या महिलेचा मृतदेह मिळाल्याची बातमी पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवल्यानंतर यामागे दिनेश असल्याचे निष्पन्न झाले। पुढच्या तपासात दिनेशने 3 वर्षीय मुलाला आळंदीत बेवारस सोडून दिल्याचे समोर आले। या प्रकरणी दिनेशला वाकड पोलिसांनी अटक केली असून दिनेशचे भिंग फुटले। पोलिसांनी असा गुन्हा उघड केलेला आहे। तर अशी ही घटना घडलेली आहे। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये प्रेयसीचा अगोदर खून केला, त्यानंतर मुलाला आळंदीत सोडलं, अशी ही घटना घडलेली आहे। अक्षरशः स्वतःच्या मुलाचा सुद्धा विचार यांनी केलेला नाही। मग अशा माणसांना म्हणायचं काय? अशी घटना घडली होती। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।